नमस्कार, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अमित कोळेकर आजच्या बातम्या देत आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रस्तुत दिवाळी किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ आज शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी आचार्य गली शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिर येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. परीक्षकांनी सर्व स्पर्धकांच्या किल्ला प्रतिकृती बघून अंतिम निकाल जाहीर केला आहे. विजेत्या स्पर्धकांना संचालकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण समारंभाला लोकमान्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, संचालक पंढरी परब, संचालक सुबोध गावडे तसेच समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, राजेश हंडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित. आज शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे 2,500हून अधिक स्पर्धकांनी अभूतपूर्व सहभाग घेतला होता. सीमा भागातील मराठी भाषा, संस्कृती व परंपरा यांचे संवर्धन तसेच शिवकालीन इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सदर सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, नेते रमाकांत कोंडुस्कर, आर्यम चौगुले, रणजित चव्हाण पाटील, मदन बामणे, ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंके, बाळासाहेब काकतकर, रमेश पावले, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आज शुक्रवारी 3 जानेवारी रोजी सकाळी वडगाव येथे शेतकरी महेश होसुरकर, सुधीर बिर्जे, विनायक बिर्जे, देवकुमार बिर्जे, माधव बिर्जे, जिनाप्पा होसुरकर, पांडुरंग बाळेकुंद्री यांच्या शेतातील ऊसाला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. या आगीत परिसरातील जवळपास 8 एकरमधील ऊस जळाल्याने तोंडाशी आलेला घास नियतेने हिरावून घेतल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान आगीच्या भडक्याने शेतातील शेड आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आग आटोक्यात आणली. या आगीत न जळालेल्या ऊसाला ऊस कारखान्याकडून नेहमीचा भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विद्युत खात्याने सदर जळालेल्या ऊस पिकांचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने काल शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी रोटरी अन्नोत्सव 2025 चे थाटामाटात उद्घाटन पार पडले. या अन्नोत्सवात दररोज विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून आज शनिवार 4 जानेवारी रोजी सायंकाळी बॉलिवूड शाम सांज द बँडद्वारे लाईव्ह परफॉर्मन्स संगीताचा सदाबहार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे या अन्नोत्सवात दररोज नागरिकांना खाण्यासोबत संगीत, कला, नृत्य, गायन, फॅशन शो, मिस बेळगावी, बुगी वुगी यासारख्या कार्यक्रमांचा अनुभव मिळणार आहे. खाद्यप्रेमींसाठी विविध प्रकारच्या पाककृती आणि मनोरंजनाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. अन्नोत्सवाला येणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना ऑनलाईन पैसे पाठवण्यात म्हणजेच UPI सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागातील युवकांच्या शिखर समितीची बैठक काल शुक्रवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक परिसरात ज्येष्ठ समिती नेते शिवाजी हावळानाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शिखर समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या दरम्यान संघटनेची विस्तारित कार्यकारिणी व तालुका समितीच्या युवा आघाडीच्या वतीने 12 जानेवारी रोजी होणाऱ्या युवा दिनानिमित्त आयोजित युवा मेळाव्याला जाहीर पाठिंबा दर्शवून जागृती करण्याचे ठरवण्यात आले. विस्तारित कार्यकारिणीबद्दल बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर सरचिटणीसपदी मनोहर हुंद्रे, खजिनदारपदी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्षपदी प्रवीण रेडेकर, नारायण मुचंडीकर, विजय नेताजी जाधव आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली. सीमा भागातील युवकांनी या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके यांनी केले आहे. दरम्यान या बैठकीला गजानन धामणेकर, युवा समितीचे अध्यक्ष राजू किणेकर, चंद्रकांत पाटील, सागर साळगावकर, यल्लाप्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. हमी योजनांच्या नावावर सत्तेत आलेल्या राज्यातील काँग्रेस सरकारने परिवहन बस दरवाढ केली आहे. आता ही दरवाढ पुन्हा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सरकार विरोधात शनिवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला. बेळगाव महानगर जिल्हा भाजपच्या ग्रामीण शाखेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन हाती घेण्यात आले होते. काँग्रेस पक्ष फसव्या 5 गॅरंटी योजनेच्या नावाखाली सत्तेवर आली होती. मात्र आता सरकार कोणत्याच आश्वासनांची पूर्तता करण्यास अपयशी ठरले असून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. वीज बिल, दूध दर, मद्य आणि नोंदणी शुल्क दरवाढ यासारख्या इतर दैनंदिन गरजू वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सरकार जनतेला अडचणीत आणत आहे असा आरोप भाजपचे ग्रामीण आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केला. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज शनिवारी दुपारी कर्नाटक दलित संघर्ष समिती कर्नाटकवाद यांच्या वतीने शहरातील आंबेडकर उद्यानापासून कित्तूर राणी चेन्नम्मा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला। दरम्यान अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। त्यानंतर कर्नाटक दलित संघर्ष समिती कर्नाटकवाद जिल्हाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन निदर्शने करण्यात आली। तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी संतप्त झालेल्या आंबेडकर कार्यकर्त्यांनी जय संविधान, जय भीम, जय भारतच्या घोषणा देत आपला संताप व्यक्त केला। संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 2 तास ठिय्या आंदोलनही केले। दरम्यान पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या मोर्चासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित होते। सांबरा येथील विवाहितेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विवाहितेची आई भारता गावडू मोरे राहणार अकोस्कोप हिने तशी फिर्याद दिली असून पोलिसात पती, सासू आणि सासरा यांच्यासह इतर 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांबरा येथील सविता मारुती जोगाणी वय वर्ष 32 या विवाहितेने नुकतेच 28 डिसेंबर 2024 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यावेळी मृताच्या आईने आपल्या मुलीचा घातपात झाला असल्याची फिर्याद मारिहाळ पोलिसांना दिली होती, परंतु पोलिसांनी तेव्हा संशयास्पद मृत्यू अशी नोंद करून घेतली होती। फिर्याद केल्यानुसार मारिहाळ पोलिसांनी गुरुवारी फकीरा जोगाणी, शांताबाई फकीरा जोगाणी, मारुती फकीरा जोगाणी, केदारी जोगाणी, स्मिता जोगाणी सर्वजण राहणार सांबरा व मल्लबा शिंदोळकर राहणार निलजी अशा 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। येळ्ळूर येथे उद्या रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी 20वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वरनगर येथे आयोजित करण्यात आले आहे। या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉक्टर शरद बाविस्कर हे उपस्थित राहणार आहेत। या संमेलनासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची खास उपस्थिती असणार आहे। संमेलन 5 सत्रात संपन्न होणार असून संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे। संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आर्यम चौगुले यांच्या हस्ते पार पडणार आहे। पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्ष भाषण, त्यानंतर दुसऱ्या सत्रात पुणे येथील साहित्यिक दत्ता देसाई ही आपली संस्कृती आपला विकास या विषयावर आपले विचार मांडणार आहेत। तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरण, याचबरोबर 1 तास बसा मनसोक्त हसा हा विनोदी कार्यक्रम लोकशाहीर प्रोफेसर रणजित कांबळे हे सादर करतील। चौथ्या सत्रात मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे। शेवटच्या आणि 5व्या सत्रात जागर लोककलेचा ही जुगलबंदी भारूड विनोदी कार्यक्रम संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत। संमेलन नगरीला दिवंगत ॲडव्होकेट परशुराम नाईक असे नामकरण देण्यात आले आहे। या संमेलनाला साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे। उद्या रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती आखाड्यात मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे। आखाड्यात मंडप घालून मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आहे। महिला व पुरुष गटासाठी स्वतंत्र विभाग तसेच प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। गुरुवर्य परशुराम नंदीहळ्ळी, अध्यक्ष मारुती घाडी, ॲडव्होकेट डॉक्टर गणपत पाटील, कार्याध्यक्ष हिरालाल चव्हाण, सेक्रेटरी संतोष होंगल, तांत्रिक कमिटी अध्यक्ष पैलवान अतुल शिरोळे, खजिनदार भरमा पुनोजी गौडा, माजी प्राचार्य सुरेंद्र देसाई, सुहास हुद्दार तसेच अन्य सदस्य आखाडा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत। सदर मोफत जंगी कुस्ती मैदानाचा बेळगाव आणि परिसरातील कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। कधी ढगाळ वातावरण तर कधी थंडी, कधी उन्हाचा तडाखा तर कधी पावसाचे वातावरण अशा विचित्र हवामानातून निपाणी परिसरातील तंबाखू उत्पादक शेतकरी चिंतातूर बनला होता। येणाऱ्या दिवसात तंबाखू कापणीची कामे कधी आटोपायची असा यक्षप्रश्न देखील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसमोर पडला होता। दररोजच्या बदलत्या वातावरणातून वाढलेले धोके आणि पावसाची शक्यता यामुळे नुकसानीची भीती निर्माण झाली होती, पण गेल्या 2 दिवसात वातावरणात चांगला बदल दिसून येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे। लिंगायत समाज असंघटित असल्यामुळे समाज बांधवांची परवड होत आहे। हा समाज विकासापासून दूर राहताना दिसत आहे। राज्यात या समाजाची लोकसंख्या 60% अधिक असतानाही या समाजाला न्याय मिळत नाही। समाजासाठी ही एक प्रकारची शोकांतिका आहे, तेव्हा लिंगायत समाज संघटित झाला पाहिजे असे आवाहन विरक्त मठाचे शिवबसव स्वामीजी यांनी केले। लिंगायत समाजाच्या वतीने 2025 सालाचे कॅलेंडर प्रकाशन करून स्वामीजी पुढे म्हणाले, हा समाज संघटित होण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अण्णाप्पा पाटील, बसवराज पाटील, लिंगायत विकास संघाचे अध्यक्ष निंगनगौडा पाटील, चंद्रशेखर गंगण्णावर, दूरदोंडी नाईक, शंकर अलगराऊत इत्यादी समाजबांधव उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।